आजची रेसिपी आहे खेकड्याचं कालवण. चला तर मग रेसिपी स्टार्ट करूया. इथे मी 5 खेकडे घेतलेले आहेत. तेच आपण जे नॉर्मल आपलं वाटप तयार करतो ते आहे अद्रक लसूणची पेस्ट आणि काही घरगुती मसाले आणि हे खेकड्याचे पाय आहेत जे मी मिक्सरला बारीक करून त्याचं पाणी केलेले आहे. इथे तेलामध्ये मी अद्रक लसूणची पेस्ट, कढीपत्ता आणि वाटप भाजून घेत आहे. त्याच्यामध्येच आपले घरगुती मसाले तेल सुटेपर्यंत चांगलं भाजून घ्यायचं आहे. मग त्याच्यामध्ये वाटपाचं जे थोडं पाणी आहे ते टाकलेलं आहे आणि मग जे खेकड्याचं पोट आहे ते टाकून खेकडे वगैरे व्यवस्थित मसाल्यामध्ये मिक्स करून जेवढं तुम्हाला हवं आहे सार तेवढं तुम्ही पाणी टाकू शकता. इथे मीठ थोडं टाकून जे खेकड्याच्या पायांचं पाणी तयार केलेलं आहे ते टाकलेलं आहे. आम्ही इथे खेकड्याच्या कवटीमध्ये बेसनचं पीठ किंवा कुळथाचं पीठ भरतो. सो मी तुम्हाला रेसिपी दाखवते. इथे मी कुळीथ पीठ आणि घरगुती मसाले टाकून त्याचं एक साधारणतः जाड गोळा तयार केलेला आहे. तोच मग मी त्या खेकड्यांच्या पोटामध्ये टाकत आहे आणि जेव्हा रस्याला उकळी येते तेव्हाच हे कवटी रश्श्यामध्ये टाकायची असते, जेणेकरून ती व्यवस्थित शिजते आणि फुटत नाही रश्श्यामध्ये. सो मी इथे एक एक करून ती टाकत आहे. थोडेसे कोकमसुद्धा मी टाकलेले आहेत आणि अशा प्रकारे आपला रस्सा तयार आहे. सो तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर नक्की शेअर, सबस्क्राईब आणि लाईक करा. थँक्यू.